रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड कंपनी विरोधातील आंदोलन आता तीव्र होत चाललंय। तब्बल 11 ग्रामपंचायतींनी कंपनी बंद करण्यासाठी ठराव मंजूर करत तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला। तर आणखीन 26 ग्रामपंचायतींनी देखील ठराव तयार केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कंपनीवरचा दबाव वाढत असून आंदोलनाला मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे। दरम्यान कंपनीकडून गावोगावी जाऊन प्रदूषणाचा धोका नसल्याचे पत्र मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही ठिकाणी खोटी माहिती पसरवून ग्रामपंचायतींकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। आंबडस गावचे सरपंच नितीन मोरे यांनी याबाबत माहिती देत कंपनीच्या प्रयत्नांचा पर्दाफाश केला। त्यामुळे या खोट्या प्रचाराला बळी पडू नये असं आवाहन करत आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी नितीन नारायण मोरे, आंबडस ग्रामपंचायत सरपंच। माझ्याकडं सोमवारी लक्ष्मी ऑर्गनाइज इथून HR मॅनेजर आले होते पाटोळे। त्यांनी एक पत्र दिलं की कंपनी आमची कशी आहे काय आहे ते पत्र घ्या, म्हणजे हे अफवा फक्त पसरवले जातात असे ते म्हणत होते। आणि त्याच्यानंतर आज दिघे आले होते मॅनेजर। ते बोलत होते की त्याच्यावर पोस्ट द्या, पण आम्ही बोललो की ती पोस्ट तशी देता येणार नाही, कारण की त्या कंपनीत किती नुकसान काय झाले ते आपण बातम्याद्वारे बघितलेलं आहे आणि बातम्याद्वारे बघितलेलं आहे ते हानिकारक आहे। आणि त्यासाठी मी त्यांना पोस्ट दिलेली नाही आणि पत्र दिलेलं नाही। त्याने खोटं सांगितलं की लोटेची ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि धामणदेवीची ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे, पण त्यांनी खोटं सांगितलं आहे। आता मी इथं उपोषणाला बसले, त्यांच्या इथं येऊन चर्चा केली। ते बोलले की नाही, आम्ही पत्र कुठल्याच अशा संदर्भात दिलेलं नाही आहे। त्यासाठी मी विनंती करतो की कुठल्याही ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामपंचायतीने कुठलेही पत्र अशात ह्यांना देऊ नये, ही माझी विनंती आहे।